आज ना एका माणसासोबत माझी भांडण होता होता राहिली. आता तुम्हाला सांगतो काय झालं तर. आपण रोजच्या रुटीन प्रमाणे चारा घेतला आणि गायींना चारण्यासाठी गेलो. तर ज्या गायी दिसतील मी त्यांना देत असतो आणि आपण सकाळी 9 9:15 देत असतो. तर आज आपल्याला 10:15 वाजले होते कारण की जरा कामामुळे मला जरा उशीर झाला होता. त्या पद्धतीने मी चारा देतो आणि व्हिडिओमध्ये माझं कुठं चुकत असेल तर त्याचं मला स्पष्ट सांगा. कारण की आपण जिथं चारा टाकतो ना तर ते एक रस्त्याच्या कडेला टाकतो. आता प्रॉब्लेम असा आहे की गाई जिथं उभा असताना आपण तिथं चारा घेऊन जात असतो. पण ऑलमोस्ट मी रस्त्याच्या कडेलाच टाकत असतो आणि मला कळतं की कोणाच्या गाडीला त्रास झाला नाही पाहिजे, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. त्याच पद्धतीने मी हे सगळं करत असतो आणि कधीच कोणी मला ह्या गोष्टीविषयी बोलत नाही. पण आज एक माणूस आहे ना, माझं एवढं डोकं खाल्लं त्यांनी. तर विषय असा झाला की तो दुकान उघडत होता आणि गायी एकदम साईडला होत्या, म्हणजे फुटपाथ जे आहे त्याच्या पलीकडे होत्या रोडवर. तर मी रोडवर टाकला. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही माझ्या इथं का टाकलाय, कारण की ह्या गायी पूर्ण खात नाही आणि कचरा करतात. ठीक आहे बाबा, ते दुकान तू भाड्याने घेतलेलं असेल पण तू रस्ता थोडी खरीदून घेतलेला आहे, हो की नाही. आता तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये दिसतंय मी एका साईडला टाकतोय आणि मी पण माणूसच आहे. मला तेवढं कळतं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आपण जी समाजसेवा करतोय त्यामुळे त्रास होत असेल तर ती समाजसेवा करून काहीच फायदा नाहीये. त्याला मी खूप समजून सांगितलं आणि त्याला हे पण बोललो की सकाळ सकाळी मी जरा चांगलं काम करतोय, जाऊ दे बाबा कुठे डोकं लावत. आणि त्यामुळेच मी जास्त डोकं लावलं नाही. सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. आमच्या इकडे मुक्तेश्वर मंदिर आहे, तिथं आम्ही आलो होतो आणि दर्शन वगैरे घेतलं आणि माझा जो चारा आहे पूर्ण वाटप करून सरळ मी चालला गेलो घरी. पण माझ्याकडे तरी पण थोडाफार चारा उरलेला होता, त्यामुळे मी गल्ली बोळ्यामधल्या ज्या गायी आहेत त्यांना चारा दिला. बाकी माझा उपक्रम तुम्हाला आवडत असेल तर आपल्या पेजला लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.